हॅलो, मला जॉईन व्हायला सांगा रे बाकीच्यांना. हॅलो, आहे ना चालू झाले ना, बरेच जात 7-8-10 जण जॉईन झालेत ना. 10 जण जॉईन झालेत. हो ना, जॉईन व्हा. काय सांगते? होतं बाकीच्यांना सांगा, होतोय जॉईन. हॅलो, अनम्यूट करा रे 1-2 जण. येस सर, बोला ना. होतं का रे जॉईन झालेत का बाकीचे सगळे? फक्त 11 जण जॉईन झाले. नाही सर, होते. हा, 11 आपला 11:45 टाइम का 11:50 आहे? होतात सर. होत आहेत ना. हा, 11:50 आहे का? 45. पण नाही, 11:50 असू द्या, येतील समजा येतील. 11 आपण त्याला शेड्यूल मध्ये किती 45 आहे का 50 आहे? असू द्या काय 45. 11:45. बरं ठीक आहे. आणि बाकीचे मुलं कुठे गेले रे? मला शॉट मारलाय का? काय हॅलो, तर बाकीचे नाही करत लेक्चर. करतच नाहीत का? हा बरं, ठीक आहे. नाही. केमिस्ट्रीला असे इतकेच विद्यार्थी असतात का? हा, हो, 10-15च नाही, जास्त असतात सर. केमिस्ट्रीला थोडी जास्त असतात ना? SYTY एकत्र असतात. सर जास्ती जण नाही जॉईन करत, एवढीच असते. अरे आपले फक्त 15 विद्यार्थी आहेत. तेच म्हणतो मी, आपली स्ट्रेंथ किती 60-65 ची आहे ना. आणि जॉईन फक्त 15च होत आहेत. बाकीच्यांचं काय नेमकं मग? असं होईल ना गोंधळ. हा, सगळ्यांनी जॉईन व्हायला पाहिजे. मॅक्झिमम आम्हाला 40च्या पुढे तरी विद्यार्थी पाहिजे तरी. सर नियर बाय 21-22 जण जॉईन होतात. केमिस्ट्रीला पण ना? झुलॉजीला किती जॉईन होतात रे? एवढेच सर एवढेच असतात, नियर बाय 25च्या आतच असतात, जास्ती नसतात. हो, बरं होतील जॉईन. ठीक आहे. आपण चालू करू आता. तुम्हाला तर माहिती आहे, माझ्याकडं सेकंड पेपर आहे प्लांट फिजिओलॉजी. हा, या प्लांट फिजिओलॉजी मध्ये आपण गेल्या लेक्चरला आपण सिलेबस डिस्कस केलेला आहे, बरोबर आहे? सिलेबस मध्ये आपण पाहिलेलं आहे की आपल्याला 2 क्रेडिट आहेत. या 2 क्रेडिट मध्ये 2 क्रेडिटचे मिळून 7 चॅप्टर आहेत. 7 चॅप्टर मध्ये सीड डॉर्मन्सी आणि सीड जर्मिनेशन आणि फिजिओलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स, हे काल आपण शेवटच्या लेक्चर मध्ये याचं डिटेल्स पाहिलेलं आहे. कुठपर्यंत जाणार आहे, काय काय आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे, बरोबर आहे? आज आपण पहिला चॅप्टर जो आहे क्रेडिट फर्स्ट मधला, इंट्रोडक्शन टू प्लांट फिजिओलॉजी, हा चॅप्टर चालू करणार आहोत. सर आवाज लय ब्रेक होतोय. आवाज तुटतोय का? काय कारण आहे रे? आवाज कशामुळे तुटतोय? हा, आता येतो का? सर तुम्हाला रेंज नसेल. रेंज आहे ना रे. हा, नाही कुठं. आता आवाज येतोय का रे? हो, आता येतोय. येतोय ना आता? येतोय सर. ठीक आहे. तर आज आपण येतोय पहिला चॅप्टर जो आहे इंट्रोडक्शन टू प्लांट फिजिओलॉजी, हा आपण आज मला वाटतं
जर वेळ आला तर ती संपूर्णही जाऊ शकतो पहिला चॅप्टर. त्याच्यामध्ये बघा इंट्रोडक्शन टू प्लांट फिजिओलॉजी या चॅप्टर मध्ये आपल्याला माहिती आहे प्लांटचा रोल किती महत्वाचा आहे आपल्या प्रायमरी थिंग्स मध्ये. त्याच्यामध्ये फूड, शेल्टर अँड क्लॉथ, ज्याला आपण बेसिक फंडामेंटल नीड्स ऑफ द ह्युमन बिंग्स आहेत. तर त्याच्यामध्ये मग आपल्याला हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपल्या फंडामेंटल थिंग्स that we are getting from the plants, and therefore the study of plant is very important for us. And plants provide food, supply require oxygen. आज आपल्याला ही जी वेळ आलेली आहे ऑनलाईन लेक्चर घेण्याची, त्याचं कारण आपल्याला माहिती आहे. काय आहे रे कारण? व्हॉट इज द मेन रिझन बिहाइंड दिस? तुम्ही बोलायचं मध्ये अनम्यूट करून प्रश्न विचारला की पटकन बोलायचं. व्हॉट इज द मेन रिझन? Due to the pandemic. द पॅन्डेमिक ऑफ दिस कोविड-19. बरोबर आहे. आणि व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक और व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ कोविड-19? कोण सांगल? कोविड-19 मध्ये म्हणजे सर नेमकं काय सांगायचं? कोविड झाला तर काय होतं नेमकं? कशाची डेफिशियन्सी असते? सर थ्रॉट पेन. आपल्याला ऑक्सिजनची डेफिशियन्सी मिळते. बरोबर आहे की नाही? आणि सध्या ऑक्सिजनचे सिलेंडर कमी पडतात. आपण पेपर मध्ये वाचतोय, टीव्हीवर पाहतोय, सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकतोय आपण की या दवाखान्यामध्ये, या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन सिलेंडर नाहीत. बरोबर आहे की नाही? मग हे ऑक्सिजन आपल्याला कुठून, नॅचरली कुठून मिळतोय? ते लॅब मध्ये तयार करत असतील ते ऑक्सिजनचे सिलेंडर वगैरे, ते ठीक आहे. पण आपल्याला नॅचरली जो ऑक्सिजन मिळतो तो कुठून मिळतो? आपल्याला प्लांट पासूनच मिळतोय. बरोबर आहे. Therefore plants provide food, supply required oxygen for breathing. आपल्याला एवढा मोठा फुकटचा ऑक्सिजन हा प्लांट पासूनच मिळतोय. बरोबर आहे की नाही? Then it provides fibers also. आपल्याला आहारामध्ये डॉक्टर सांगतात बघा तुम्हाला फायबर कंटेंट असलेले डाएट घ्या. मग आपण वेगवेगळे फायबर यील्डिंग जे काय प्लांट आहेत ते ग्रो करतो, आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश करून घेतो. बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर इट प्रोव्हाइड्स फायबर्स फॉर डायव्हर्स पर्पजेस अँड वूड. आपल्याला घर बांधायचं आहे, आपल्याला रेल्वेचं डबे बनवायचे आहेत. रेल्वेच्या डब्यामध्ये सुद्धा या लाकडाचा खूप मोठा भाग असतो. किंवा वेगवेगळे पूल बनवायचे, बऱ्याच जुन्या काळामध्ये होड्या बनवायचे काम करायचे, पूल पण असायचे. त्याच्यानंतर लाकडी फर्निचर आहे आपण घरामध्ये पाहतोय. Therefore this oxygen breathing and it also provides diverse different purposes and especially for wood also, that is for housing and shelter. आपल्याला निवारा, आता काही तुम्ही केरळमध्ये जर गेले तर तिथं टोटली जवळजवळ लाकडाची घर आहेत. बऱ्याचशा ठिकाणी सिमेंटचे घरच नाहीत, टोटल लाकडाचे घर आहेत. चारी बाजूनी लाकूड, वरती लाकूड, साईडला लाकूड, फर्निचर लाकडाचं. मीन्स टोटल वुडन or the wood have used for the housing purposes. Then त्याच्या पुढे जाऊन आपण जे पाहतोय आता कोविड मध्ये आपण आयुर्वेदिक याच्या गोष्टीचा सुद्धा विचार करतो या. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये प्लांट्स आर सोर्सेस ऑफ मेडिसिन. बऱ्याचशा लोकांना आपल्याला वेगवेगळे काढे घ्यायला सांगितलेले आहेत, बऱ्याचशा डॉक्टरना म्हणा, आयुर्वेदिक मध्ये अभ्यास करणाऱ्या माणसांना. म्हणजे आपले प्लांट किती महत्वाचा रोल या सगळ्या आपल्या जीवनामध्ये आहे हे आपल्याला त्याच्यावरून लक्षात येत आहे. म्हणजे प्लांट्स आर ऑल्सो सोर्स ऑफ मेडिसिन. आता हे मेडिसिन मध्ये कुणी सांगतं तुळशीचा काढा घ्या, कुणी म्हणतं ॲलोवेराचं गर घ्या, कुणी कॉर्डिफोलियाचं सांगतायत, आपलं गुळवेलाचा, ऑसिमम आहे, लवंग आहे, या सगळ्यांचा काढा आपण करून घेतोय. म्हणजे देर आर लार्ज नंबर ऑफ and millions of the medicinal plants are available on the earth, and we have used that plant for our medicines. Therefore the plant are one of the important source of the medicines. त्याच्यानंतर आपण पाहतोय रबर. रबर हा खूप महत्वाचा घटक आहे. सगळे आपले व्हेकलचे जे टायर वगैरे बनवतात, वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स वापरतात. आता आपल्याकडे मोबाईल आहे, मोबाईलला कव्हर सुद्धा जे आपण लावलेलं आहे मोबाईलचं प्रोटेक्शन करण्यासाठी.
So that also prepared from the rubbers, and that rubbers are natural source जो त्याचा आहे रबरचा, तो सुद्धा आपले प्लांट्सच आहेत. बरोबर आहे की नाही? म्हणजे प्लांट्स प्लेज व्हेरी वायटल रोल इन दिस रबर इंडस्ट्रीज. देन स्पायसेस मध्ये कशाचा समावेश होतो रे प्रामुख्याने? विच आर डिफरंट स्पायसेस? कोण बोलतोय? मध्ये मध्ये बोललं पाहिजे रे. हॅलो, विच आर डिफरंट स्पायसेस? हा वडावकर, चुकू द्या, चुकलं तर काय फरक पडत नाही रे. हा, कोणते स्पायसेस आहेत? पल्सेस माहिती आहेत का? स्पायसेस अँड कॉन्डिमेंट्स. कार्डिमम, ब्लॅक पेपर, मसाले, इट मीन्स मसाल्याचे पदार्थ. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मसाल्याचे जे पदार्थ आहेत ते आपल्याला बरेचसे या प्लांट पासून मिळतात ना रे. बरोबर ना? आपल्या तुम्ही बघा, तुम्ही रविवारी आता मसाला करताय स्वयंपाकामध्ये, बरोबर आहे? त्याच्यामध्ये शनिवार रविवार असतं ना मसाल्याचा कार्यक्रम. तर त्याच्यामध्ये बघायचं तुम्ही प्रत्येकाचे बॉटॅनिकल नाव काय आहे, लवंगाचं बॉटॅनिकल नाव काय आहे, दालचिनीचं बॉटॅनिकल नाव काय आहे, ओव्याचं काय आहे, हे सगळे मसाल्यातले पदार्थ तुम्ही बघायला पाहिजेत. हे सगळे आपले नॅचरल सोर्स आहेत रे प्लांटचेच. आपल्याला म्हणजे हे बोलण्याचं कारण म्हणजे काय तर की प्लांट्स सगळे आपल्या सर्वांगाने कसे महत्वाचा रोल प्ले करतात हे आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायचं आहे की इंट्रोडक्शन टू प्लांट फिजिओलॉजी. आता वेगवेगळे बेवरेजेस आहेत. जुन्या काळामध्ये महादेवाला लागायचं म्हणतात, बरोबर आहे की नाही रे? तर ते बेवरेजेस सुद्धा आपण वेगवेगळ्या प्लांट्स पासून तयार करतो. कोकणामध्ये घ्या, कोकम सरबत, त्याच्यानंतर वाईन मध्ये आहे बियर, अशा पद्धतीचे जे काही बेवरेजेस आहेत ते सुद्धा आपण आपल्या प्लांट्स पासून तयार करतो आहोत. मोह म्हणतो आपण, दॅट आर ऑल्सो इम्पॉर्टंट प्लांट. मधुका इंडिका इज द नेम ऑफ द बॉटॅनिकल नेम ऑफ दॅट प्लांट. आणि अशा पद्धतीच्या प्लांट्स पासून मोहाची सुद्धा वाईन प्रोड्यूस करण्याचं आपण काम करतो. त्याच्यावरती खूप मोठ्या इंडस्ट्रीज सध्या उभ्या आहेत. देन धिस नीड्स अंडरस्टँडिंग बेसिक इन्फॉर्मेशन ऑफ प्लांट लाईफ. या सगळ्या गोष्टीने आपल्याला एक बेसिक इन्फॉर्मेशन मिळते प्लांट लाईफ बद्दल. देन त्याच्यामध्ये फंडामेंटल प्रोसेसेस कोणकोणत्या होत आहेत, अँड ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द प्लांट. मग प्लांटची ग्रोथ डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होते आहे, मग जर्मिनेशन पासून ते पार फ्रुटिंग पर्यंत, आणि नंतर त्याच्यामधले सीड्स, त्यांचं जर्मिनेशन, म्हणजे या प्लांटची लाईफ सायकल जी काय आहे सगळी, सीड पासून ते फ्रूट येल्डिंग फ्रूट पर्यंत, त्या सर्वांचा अभ्यास आपण या प्लांट फिजिओलॉजी करत असतो. म्हणजे ग्रोथ अँड डेव्हलपमेंटच्या ज्या काही स्टेजेस आहेत वेगवेगळ्या, त्या स्टेजेस मध्ये या आपल्याला प्लांट फिजिओलॉजीचा अभ्यासाच्या साह्याने ह्या सगळ्या स्टेजेसचा लक्षात येतात. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो पॉइंट आहे तो प्लांट इम्प्रुव्हमेंट्स मे बी डन. आपल्याला काही प्लांट इम्प्रूव्ह करायचे आहेत, आपल्याला काही हायब्रिड प्लांट्स तयार करायचे आहेत. आज आपण मार्केटमध्ये गेलो तर बघा, आपल्याला प्रत्येक भाज्यामध्ये असेल किंवा वेगवेगळे पल्सेस असतील, वेगवेगळे स्पायसेस हे असतील, ते आपल्याला हायब्रिड प्लांट दिसत आहेत. ते हायब्रिड प्लांट आपण इम्प्रूव्ह केलेले आहे, प्लांट ब्रीडिंगच्या सहाय्याने केलेले आहेत. हे प्लांट फिजिओलॉजीच्या स्टडीज शिवाय आपण हे नाही करू शकत. आपल्याला त्याच्यामध्ये फिजिओलॉजी माहित असणं गरजेचं असतं, त्याची मॉर्फॉलॉजी माहित असणं गरजेचं असतं, त्याची सायटॉलॉजी माहित असणं गरजेचं असतं. तर हे सगळं या फिजिओलॉजीमुळे आपल्याला शिकता येतं. त्याच्यानंतर फिजिओलॉजी हॅज दिस पर्टिक्युलर मिशन ऑफ अंडरस्टँडिंग प्लांट लाईफ. या प्लांट लाईफचं टोटल अंडरस्टँडिंग करण्यासाठी ही फिजिओलॉजीची मिशन खूप महत्वाची आहे. या प्लांटचे स्ट्रक्चर्स कसे आहेत, त्याच्यामध्ये मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी कोणकोणत्या आहेत, त्यांच्यामध्ये आणखी कोणकोणते असोसिएटेड फंक्शन्स आहेत, स्ट्रक्चर आणि फंक्शन्स, या गोष्टी आपल्याला शिकण्यासाठी या प्लांट फिजिओलॉजीचा महत्वाचा रोल आहे. Then it is one of the fundamental significance to understand plant life and structures with special functions. आपल्याला यांची स्पेशली फंक्शन सुद्धा आपल्याला पाहता येतात. And therefore this is a very important subject असं म्हटलं ते चालेल, फिजिओलॉजी. Then plant physiology is also concerned with 3 questions. आपल्याला 3 प्रश्न नेहमी पडतात
की व्हॉट इज द मेकॅनिझम ऑफ प्लांट मेटाबॉलिझम. हे प्लांट मेटाबॉलिझमचे काय मेकॅनिझम आहेत बाबा. दुसरा एक प्रश्न पडतो तो म्हणजे व्हॉट आर द इंटरॅक्शन्स ऑफ प्लांट्स विथ देअर सराउंडिंग्स. म्हणजे हे प्लांट आणि त्याच्या सराउंडिंग मधल्या यांच्या काय इंटरॅक्शन्स आहेत बाबा. सॉइलचं आणि प्लांटचं काय रिलेशन आहे, वॉटरचं आणि प्लांटचं काय रिलेशन आहे, वेगवेगळे जे नॅचरल गॅसेस आहेत या वातावरणामध्ये त्यांचा आणि प्लांटचा काय संबंध आहे. विच आर द डिफरंट इंटरॅक्शन. यांच्यामध्ये काही इंटरॅक्शन्स घडतात का, किंवा कोणकोणत्या इंटरॅक्शन्स घडतात प्लांटच्या आणि त्यांच्या सभोवतालच्या वातावरणाचा, याचा आपल्याला अभ्यास या प्लांट फिजिओलॉजी मध्ये करता येतो. त्याच्यानंतर व्हाय डज अ प्लांट फ्लावर ॲट सर्टेन पिरियड्स इन द इट्स लाईफ सायकल. आता आपल्याला प्लांटचं लाईफ सायकल माहिती आहे. सूर्यफुलाचं एक्झाम्पल घेतलं आपण, ज्वारीचं घेतलं, बाजरीचं घेतलं. तर बाजरी पेरल्यापासून आपल्याला माहिती आहे त्याला 2, 2.5, 3 महिने थोडा कालावधी जातो. सुरुवातीच्या काळामध्ये बाजरी वाढते 4 फूट म्हणजे सेंटीमीटर मध्ये वाढत जाते, आणि एक असा विशिष्ट कालावधी आलो की त्याला फ्लावरिंग येते. बरोबर आहे. आणि मग फ्लावरिंग आल्यानंतर आफ्टर पॉलिनेशन इट बिकम्स, त्याचं पॉलिनेशन झाल्यानंतर फर्टिलायझेशन झाल्यानंतर त्याच्या सीड्स मध्ये रूपांतर होतं. मग ह्याचा सगळा जो काही अभ्यास आहे तो या प्लांट फिजिओलॉजी मध्ये आपण करत असतो. आणि प्रत्येकच प्लांटच्या लाईफ मध्ये अशी एक विशिष्ट स्टेज ठरलेली आहे की त्यांना फ्लावर येतात. प्रत्येक प्लांट मध्ये बघा, काही प्लांटला 2 महिने येतील, काही प्लांटला 3 महिने येतील, काही प्लांट अॅन्युअल असतील, काय बायनियल असतील, काय पेरिनियल असतील. पण देयर इज अ फ्लावरिंग. म्हणजे व्हाय डज अ प्लांट फ्लावर ॲट सर्टेन पिरियड. सगळ्या विशिष्ट काळामध्ये फ्लावर काय येतात याचा आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करावा लागतो. देन हाऊ डू द प्लांट्स प्रिपेअर देअर ओन फूड. हे प्लांट्स त्यांचे स्वतःचं अन्न स्वतः कसे तयार करतात. आपल्याला माहिती आहे आता फोटोसिंथेसिस ही जी काही फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे, अँड विथ द हेल्प ऑफ धिस फोटोसिंथेसिस प्रोसेस दी प्लांट्स प्रिपेअर देअर ओन फूड. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे रिस्पिरेशन असेल, रिस्पिरेशन महत्वाचा रोल या प्लांट मध्ये असतो. म्हणजे ह्या वेगवेगळ्या फिजिओलॉजिकल ज्या काही प्रोसेसेस आहेत त्याचा आपल्याला अभ्यास या फिजिओलॉजी मध्ये करता येतो. त्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला ते गोष्टी माहित होतात. त्याच्यानंतर such are many other problems about plant life may be understood by plant physiological studies. हे अशा पद्धतीचे आणि आणखी काही बरेचसे काही घटक आहेत त्याचा आपल्याला अभ्यास या प्लांट फिजिओलॉजी मध्ये करता येतो. Then the vital activities of plant, right from imbibitions. Imbibition म्हणजे माहिती आहे आपल्याला absorption water by the seeds असेल, of seeds during their germination. म्हणजे जर्मिनेशनच्या वेळेस सीड्स कशा पद्धतीनं प्लांट वॉटर ऍब्सॉर्ब करतात, त्या फुगतात कशा, त्यांच्या सेल्स कशा टर्गिड होतात, आणि मग त्यांचं जर्मिनेशन कशा पद्धतीने होतं. ही जी सगळ्या काही घटना आहेत, ज्या काही प्रोसेस आहेत त्याचा प्लांट फिजिओलॉजी मध्ये आपण अभ्यास करतो. दे ऑल द डेव्हलपमेंटल स्टेजेस ऑफ फुल्ली डेव्हलप्ड प्लांट्स that are also studied in this plant physiology. Then it also deals with the study of plant physiology. आता ऍक्च्युअल डेफिनेशन पाहू आपण प्लांट फिजिओलॉजीची. आणि तुम्हाला एक मला सूचना सांगावीशी वाटते की तुम्ही ज्यावेळेस झूम लेक्चर अटेंड करत असता त्यावेळेस एक नोटबुक सुद्धा जवळ ठेवली तर काही अडचण नाही. तुम्हाला वाटलं की वायगरे सरांनी प्लांट फिजिओलॉजीची डेफिनेशन सांगितलेली आहे, आपण ती तशी लिहून घेतली तर चालेल. तर तुम्ही ते लिहून घ्यायला सुद्धा काही एक शॉर्ट आपली एक नोटबुक जवळ ठेवायची. महत्वाचे डेफिनेशन, काही महत्वाचे एमसीक्यू मधला एखादा महत्वाचा पॉईंट सांगितला असेल, एखाद्या शास्त्रज्ञाच्या संदर्भामध्ये एखादं इसवी सांगितलं असेल, शास्त्रज्ञाचे नाव आपल्याला माहित पाहिजेत, वेगवेगळ्या फिजिओलॉजिस्ट असतील, बायोटेक्नॉलॉजिस्ट असतील, तर त्यांची नाव सुद्धा आपण राईट डाऊन करायला काही अडचण नाही. त्यामुळे आपण लेक्चरला बसत असताना ज्या पद्धतीने वर्गामध्ये आपण काही महत्वाचे पॉईंट लिहून घेतो तसं घरी बसून जरी नोटबुक आपल्या जवळ ठेवली आणि हे पॉईंट तुम्ही लिहून घेतले तर दॅट इज वेल अँड गुड. दॅट विल बी बेटर फॉर आवर अंडरस्टँडिंग. तुम्हाला पुढचा फर्दर स्टडी करण्यासाठी याचा रेफरन्स म्हणून वापर करता येईल. तर तुम्हाला मी त्याची डेफिनेशन सांगतो. पहिल्यांदा, दी प्लांट फिजिओलॉजी इज अ ब्रांच ऑफ प्लांट सायन्स. एक प्लांट सायन्सची एक ब्रांच आहे, सगळ्याला माहिती आहे हे इथपर्यंत. इन विच, की ज्यामध्ये व्हेरियस लाईफ प्रोसेसेस, अंडरलाईन धिस सेंटेन्स, व्हेरियस लाईफ प्रोसेसेस म्हणजे लाईफच्या ज्या काही वेगवेगळ्या प्रोसेसेस आहेत प्लांटच्या बाबतीत. प्लांटच्या बाबतीत कोणकोणते लाईफ प्रोसेस आहेत? फ्रॉम जर्मिनेशन टिल फ्लावरिंग,
आणि फॉर्मेशन ऑफ द फ्रुट्स. मग मधल्या काळामध्ये ज्या काही वेगवेगळ्या लाईफ फिजिओलॉजिकल प्रोसेसेस आहेत त्याला आपण व्हेरियस लाईफ प्रोसेसेस असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये रेस्पिरेशन आलं, फोटोसिंथेसिस आलं, तुमचं ट्रान्सपिरेशन आलं, इम्बिबिशन आलं, म्हणजे जे काही वेगळ्या फिजिओलॉजिकल फॅक्टर आहेत, प्रोसेसेस आहेत, त्याचा त्याच्यामध्ये समावेश होतो. इन विच व्हेरियस लाईफ प्रोसेसेस अँड मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज. दुसरा महत्वाचा शब्द कोणता? मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज असतात. आता मी जे सांगितले होते त्याच मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी ऑफ प्लांट्स आर स्टडी. आणखी एकदा डेफिनेशन डबल सांगतो बघा. इट इज अ ब्रांच ऑफ प्लांट सायन्स इन विच व्हेरियस लाईफ प्रोसेसेस अँड मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज ऑफ प्लांट्स आर स्टडी. Okay, then another second definition is there. Plant physiology is a discipline of botany. सब जानते हैं, सबको पता है कि प्लांट फिजियोलॉजी एक बॉटनी की ब्रांच है और इट इज अ डिसिप्लिन ऑफ बॉटनी फेयर द स्ट्रक्चर ऑफ सेल. इसमें सेल का स्टडी किया जाता है. स्ट्रक्चर ऑफ सेल, सेलची रचना कशी आहे ती पाहिली जाते. स्ट्रक्चर ऑफ द सेल. टिश्यूज. व्हॉट इज टिश्यू? टिश्यू इज अ ग्रुप ऑफ सेल. हा बरोबर आहे की नाही रे? टिश्यू इज अ ग्रुप ऑफ सेल and organs and our plant body, our body also and plant body also made up of different organs. Which are different organs of the plant? कोण सांगतं? We know that root is one of the important organ, stem is an important organ, leaf is another important organ. Stem, leaf. आणखी stem, leaf, flower, Flowers, fruit. shoot. In this way, there are different organs of the plant and associated processes. हे प्लांट, त्यांचे ऑर्गन आणि त्यांच्या मध्ये असलेले इंटरॅक्शन्स, त्याच्यामध्ये असोसिएटेड असलेले प्रोसेस अँड देअर फंक्शन आणि त्यांचे सर्वांचे कार्य. वी नो दॅट द फंक्शन्स ऑफ द रूट ऑल्सो. We know that the root functions of the leaf. We know the functions of the flower. What is the function of the flower? काय फ्लावरचं फंक्शन आहे रे? Fruit and seed development. आवाज थोडा मोठा करायचा. फ्लावर द मेन फंक्शन रिप्रोडक्शन आहे, सगळ्यांनी लक्षात घ्या. Without flower, there is no reproduction and there is no formation of the new plants. There is no new life without the flower. Therefore, processes and functions of each and every. If there is no root, what will happen? The absorption of water will be not takes place. बरोबर आहे की नाही? Or the main function of the root is the absorption of water. Then what is the function of leaf? Leaf plays very vital role in photosynthesis. There are different. Chlorophyll द्वारे photosynthesis करतात. Yes, photosynthesis and transpiration also. In this way, the plant physiology, we have studied two definitions of the plant physiology. And third definition is that plant physiology is the science. It is a science आहे, बरोबर आहे? And which deals with the functions of cells. याच्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो की वेगवेगळ्या सेलचे फंक्शन्स काय आहेत. What is the function of mitochondria? What is the function of Golgi bodies? What is the function of chloroplast? What is the functions of another cell organelle, nucleus? In this way, it deals with the study of functions of the cells, tissues also, and organs of the plant as a whole. किंवा total organs काय काम आहे याचा अभ्यास. या तिसरी definition तर खूप सोपी आहे. It is a science which deals with the functions of cells, tissues, organs or the plant as a whole. हे तिसरी डेफिनेशन खूप महत्वाची आणि सोपी पण आहे लक्षात ठेवण्यासाठी. आपल्याला डेफिनेशन ह्या तुम्हाला एमसीक्यू ला सतत विचारतात, त्यामुळे हे एमसीक्यू मध्ये विचारतात आणि शॉर्ट आन्सर क्वेश्चन मध्ये सुद्धा तो प्रश्न सतत असतो. आता आपल्याला त्याचं पुढचं जे आर्टिकल शिकायचं आहे ते आहे स्कोप अँड ऍप्लिकेशन्स ऑफ प्लांट फिजियोलॉजी. त्याच्यामध्ये आता हे लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला मी एक लिंक शेअर करणार आहे, ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहायचा आहे.
टोटल त्या व्हिडिओमध्ये स्कोप अँड ऍप्लिकेशन ऑफ प्लांट फिजिओलॉजी मध्ये डिटेल्स 20 मिनिटं जवळजवळ आपण डिस्कस केलेला आहे. आता प्लांट फिजिओलॉजी ग्रेट स्कोप, त्याचा ग्रेट स्कोप आहे आपल्याला माहिती आहे. तर कोणकोणत्या पॉइंटच्या आधारे आपण ते पाहू. पहिला पॉइंट बघा, द व्हायटल फंक्शन्स ऑफ लाईफ रेग्युलरली गोइंग इनसाइड द प्लांट बॉडी. प्लांटच्या बॉडीमध्ये वेगवेगळे लाईफ फंक्शन्स होत असतात. अँड दे आर कोऑर्डिनेटेड बाय द डेव्हलपमेंट ऑफ द प्लांट टिश्यूज. त्यांचं कोऑर्डिनेशन या प्लांट टिश्यूच्या डेव्हलपमेंट बरोबर होत आहे. अँड द कॉम्प्लेक्स अरेंजमेंट ऑफ टिश्यू अँड फंक्शन्स ऑफ टिश्यू मे बी अंडरस्टूड वेल. आता आपल्याला माहिती देर आर डिफरंट कॉम्प्लेक्स टिश्यू दॅट आर फाउंड इन द प्लांट बॉडी. या कॉम्प्लेक्स टिश्यूचं त्यांची अरेंजमेंट कशी आहे, त्यांचे फंक्शन्स कसे आहे, याचा आपल्याला अभ्यास करण्यासाठी या फिजिओलॉजीचा महत्वाचा रोल आहे. देन प्लांट फिजिओलॉजी हॅज अ ग्रेट स्कोप इन अंडरस्टँडिंग इंटरनल मॉर्फॉलॉजी ऑफ द प्लांट. आता मला एक सांगा, इंटरनल मॉर्फॉलॉजीला आपण काय म्हणतो रे? एक टर्मिनॉलॉजी आहे त्याला. व्हॉट इज द पर्टिक्युलर वर्ड टू स्टडी इंटरनल मॉर्फॉलॉजी? कोण सांगतंय? हा, very good. Anatomy. Anatomy is the branch of biology which deals with the study of internal structure. बरोबर आहे. Then physiology has a great scope in understanding internal morphology. आपण ज्यावेळेस सेक्शन घेतो त्यावेळेस आपल्याला प्लांटचा आतला भाग सुद्धा कसा आहे ते माहित होतो. बरोबर आहे की नाही? आपण जर ओव्हरीचा सेक्शन घेतला तर आपल्याला ते अरेंजमेंट ऑफ दी ओव्हल्स, बरोबर आहे की नाही? काय म्हणतो अरेंजमेंट ऑफ ओव्हल ऑन दी थॅलॅमस, त्याला काय पर्टिक्युलर शब्द रे? अरेंजमेंट ऑफ ओव्हल काय शब्द त्याला? किंवा आपण ट्रान्सफर सेक्शन घेतला रूटचा, रूट मध्ये आपल्याला कोणकोणते सेल्स दिसतात? कॉर्टिकल सेल्स दिसतील का? झायलम दिसतात का? फ्लोएम दिसतात का? त्यांची अरेंजमेंट दिसते का नाही? आपण हे विथ हेल्प ऑफ ट्रान्सफर सेक्शन ज्यावेळेस घेतो त्यावेळेस त्याचं स्ट्रेनिंग करून सुद्धा पाहतो, माहितीये का नाही? म्हणजे इंटरनल मॉर्फॉलॉजीचा जर अभ्यास करत असेल तर फिजिओलॉजी सुद्धा खूप महत्वाचा सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर दुसरा जो पॉइंट आहे तो प्लांट फिजिओलॉजी हॅज अ क्लोज रिलेशनशिप विथ अदर सायन्सेस ऑल्सो. म्हणजे इंटरडिसिप्लिनरी स्टडीसाठी प्लांट फिजिओलॉजी खूप महत्वाचा रोल आहे. स्पेशली बघा फिजिक्स, केमिस्ट्री, that new light has regularly been thrown on physiology. आता तुम्ही म्हणता फिजिक्सचा फिजिओलॉजीचा अभ्यासामध्ये काय रोल आहे? बरोबर आहे की नाही? पण आपण फिजिक्स मध्ये प्रिझम शिकतो, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट शिकतो. त्या रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचा अभ्यास आपल्याला इकडं कलर प्लांटच्या जे पिगमेंट्स आहेत त्याच्यामध्ये होतो. बरोबर आहे. केमिस्ट्रीचा तर किती महत्वाचा रोल आहे याला सांगितलं तुम्हाला ते ऑटोमॅटिकच माहित होतंय. Each and every part of the plant is made up of different chemicals. रूट मध्ये वेगळे केमिकल आहेत, शूट मध्ये वेगळे केमिकल्स आहेत, फ्लावर्स मध्ये वेगळे केमिकल्स आहेत. सगळ्या प्लांटचे आपण वेगवेगळे पार्ट यूज करतो, बरोबर आहे की नाही? काय प्लांटचे रूट यूज करतो, काय प्लांटचे लीफ यूज करतो, काय प्लांटचे फ्लावर यूज करतो, काय प्लांटचे फ्रुट्स यूज करतो, काय प्लांटचे सीड्स यूज करतो. म्हणजे डिफरंट पार्ट मध्ये, डिफरंट ऑर्गन मध्ये वेगवेगळे केमिकल्स आहेत. मग या केमिकलचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला फिजिओलॉजीचा वापर होतो, उपयोग होतो. आणि मग इंटरडिसिप्लिनरी जे काही रिलेशनशिप आहे, म्हणजे बॉटनीचा अभ्यास करत असताना आपल्याला केमिस्ट्रीचं नॉलेज असणं गरजेचं आहे, बॉटनीचा अभ्यास करत असताना आपल्याला फिजिक्सचं नॉलेज असणं गरजेचं आहे. अँड दॅट इज कॉल्ड इंटरडिसिप्लिनरी सायन्स. अँड इट हॅज अ क्लोज रिलेशनशिप विथ अदर सायन्सेस ऑल्सो. बरोबर आहे. इन्व्हायरमेंटल सायन्स असेल, इकॉलॉजी असेल, बायोडायव्हर्सिटी असेल, म्हणजे आपल्याला बाकीच्या इंटरडिसिप्लिनरी सायन्सची शाखा ज्या आहे त्याच्याशी आपला संबंध येतो. देन एक्झाम्पल बघा, वॉटर अँड सॉल्ट ऍब्सॉर्प्शन कॅन बी इलॅबोरेटेड अँड अंडरस्टूड वेल बाय क्लिअर अंडरस्टँडिंग ऑफ फिजिकल फेनॉमेना. वॉटर ऍब्सॉर्प्शन, सॉल्ट ऍब्सॉर्प्शन कशा पद्धतीने होतं, कोणतं कॅपिलरी ह्याला रूल आहे, बरोबर आहे की नाही? मग फिजिकल फिनॉमेना लाईक ऑस्मॉसिस, ऑस्मॉसिस कसं होतं, व्हॉट इज द फंक्शन ऑफ दी वॉटर, देन हाऊ ऑस्मॉसिस टेक्स प्लेस, बरोबर आहे की नाही? हे सगळं समजण्यासाठी आपल्याला फिजिक्सचा अभ्यास महत्वाचा आहे. देन कोहेजिव्ह फोर्स, रूट प्रेशर थेरी काय आहे, रूट मध्ये पाणी कशा पद्धतीने ऍब्सॉर्ब केलं जातं, रूटचं पाणी आपण डायरेक्ट प्लांटच्या अपेक्स पर्यंत कशा पद्धतीनं ते प्लांट नेतात. ऍक्च्युअली तिथे काय मोटर असते का? आपण जसं पाणी
काढण्यासाठी मोटरचा वापर करतो. फुटबॉल पाण्यामध्ये टाकतो आणि वरती मोटर चालू करतो, पाणी मग विहिरीच्या बाहेर येतं. तसं प्लांट मध्ये हे नॅचरल सगळं घडतंय. बरोबर आहे का नाही? निसर्गाने कशी त्यांची बघा ही केलेली आहे, रचना केलेली आहे की एक सॉइल मध्ये रूट्स असतात आणि त्या सॉइल मधलं पाणी हे रूट्स फार प्लांटच्या अपेक्स पर्यंत घेऊन जातात. ही एक खूप मोठी नैसर्गिक ताकद त्यांच्यामध्ये आहे. पण मग हे रूट प्रेशर थेरी आपल्याला फिजिक्स शिकवतं. देन कोहेजिव्ह फोर्स ऑफ वॉटर, कोहेजिव्ह फोर्स ऑफ वॉटर एक महत्वाचा आर्टिकल आहे. देन पूल ऑफ वॉटर अँड पूल ड्यू टू इव्हॅपोरेशन, म्हणजे ट्रान्सपिरेशनच्या माध्यमातून ह्या ट्रान्सपिरेशन पूल कसा तयार होतो आहे. बरोबर आहे. हे पाणी कशा पद्धतीने वरती घेतलं जातं या रूटच्या माध्यमातून सॉइल मधलं, हे आपण या माध्यमातून शिकत आहोत. त्याच्यानंतर टू अंडरस्टँड प्लांट फिजियोलॉजी द सायन्स ऑफ केमिस्ट्री कॉन्ट्रीब्युटेड लॉट अबाउट केमिस्ट्री ऑफ प्लांट मटेरियल्स. मला मी आता सांगितलं की वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे केमिकल्स आहेत. आता समजा अडुलचा कप सिरप आहे तर आपण त्याचे लिफच वापरतो आणि लिफ मध्येच आपल्याला ते कफ थांबवण्याची क्षमता आहे हे या रसायनांनी आपल्याला सिद्ध केलेलं आहे. बरोबर आहे की नाही? आपण आंब्याचं मँगोचं फ्रूटच खातो का मँगोची साल खातो का आपण? नाही खात. आपल्याला माहिती मँगो मध्ये ज्यावेळेस मँगो राईप होतो त्यावेळेस त्याच्यामध्ये शुगरी सबस्टन्सेस असतात. त्यामध्ये वेगवेगळे महत्वाचे डायटरी विटॅमिन असतील किंवा डायटरी काही जे फॅक्टर्स आहेत ते त्याच्यामध्ये आहे. का आपण आंब्याची साल खातो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये? नाही खात. कारण आपल्याला माहित झालेलं आहे की या आंब्याच्या सालीमधले जे केमिकल वेगळे आहेत आणि फ्रुट्स मधले केमिकल वेगळे आहेत. म्हणजे टू स्टडी दी केमिस्ट्री ऑफ प्लांट मटेरियल्स we have to study of physiology is important. Then mysteries of physiological functions of life explained well after discovery of plant pigments. त्यांच्यामध्ये वेगवेगळे पिगमेंट्स आहेत. बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर एन्झाइम्स आहेत वेगवेगळे, त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. देन सिंथेसिस ऑफ ऑर्गॅनिक कंपाउंड्स फ्रॉम सिम्पलर फूड एलिमेंट्स. In this way, plant physiology has a scope in understanding chemistry of plant life. Then cell biology also takes into account study of structural details of the cell. Cell biology चा आपल्याला अभ्यास करत असताना स्ट्रक्चरल डिटेल्स ऑफ सेल वॉल कसा आहे, सेल मेम्ब्रेन्स कसे आहेत, माइटोकॉन्ड्रिया कसा आहे, क्लोरोप्लास्ट कसा आहे, त्याचे काय फंक्शन्स आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, देन एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कसा आहे, त्याचे काय फंक्शन्स आहेत, न्यूक्लियस कुठं असतो, त्याचे फंक्शन्स काय आहेत, तो त्याचा आकार कसा आहे, त्याचा शेप कसा आहे, देन व्हॉट इज द टाइप्स ऑफ रायबोझोम्स, ते कुठे असतात, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याचे फंक्शन्स कसे आहेत, देन व्हॉट अबाउट प्रोटोप्लाझम मध्ये पाणी असतं का नाही, असलं तर किती टक्के असतं. हे आपल्याला या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी फिजियोलॉजी, बायोकेमिस्ट्री, सेल बायोलॉजी या सगळ्याच्या इंटरडिसिप्लिनरी जे काही सायन्सेस आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्याच्यानंतर these structures and their special functions are correlated, which is a part of plant physiology. Then for understanding cell biology, well, plant physiological explanation has great scope. Then the study of physical and chemical properties of protoplasm has solved to a great extent the complexity of life functions. त्याच्यानंतर प्लांट फिजियोलॉजी इज ॲट अ व्हेरी सेंटर ऑफ बोथ प्युअर अँड अप्लाइड बॉटनी. प्युअर बॉटनी आणि अप्लाइड बॉटनी. प्युअर बॉटनी म्हणजे आपली जी काही जुनी बॉटनी आहे, फंडामेंटल बॉटनी, एक्सटर्नल स्ट्रक्चर, आल्गी, ब्रायोफाइट, टेरोडबाइट, जिम्नोस्पर्म, हे जी काय बेसिक बॉटनी आहे ही बॉटनी. आणि आता अप्लाइड बॉटनी म्हणजे आपण त्याला ही म्हणू, मॉलिक्युलर बायोलॉजी म्हणू, बायोटेक्नॉलॉजी म्हणू, ही झाली अप्लाइड बॉटनी. म्हणजे अप्लाइड बॉटनी मध्ये आणि फंडामेंटल बॉटनी मध्ये किंवा जुन्या बॉटनी मध्ये हा प्लांट फिजियोलॉजी हा एक सेंटरचा रोल आहे, महत्वाचा केंद्र आहे या दोन्हीचं. इट ऑल्सो प्रोव्हाइड्स अन इसेन्शियल लिंक बिटवीन दी बायोकेमिकल अँड इकॉलॉजिकल ऍस्पेक्ट्स ऑफ द सब्जेक्ट. म्हणजे आपल्याला बायोकेमिकल आणि इकॉलॉजिकल ऍस्पेक्ट जे आहे हे महत्वाचा रोल याच्यामध्ये प्ले करतात. देन बाय प्रॉपर अंडरस्टँडिंग ऑफ फिजियोलॉजिकल प्रोसेसेस अदर सब्जेक्ट्स लाईक बायोकेमिस्ट्री, मॉर्फोलॉजी, pathology, genetics and ecology may be documented well. आपल्या ह्या सगळ्या बाकीच्या डिसिप्लिनचा अभ्यास करायचा आहे.
किंवा त्याची डॉक्युमेंटेड वेल आहे म्हणजे त्यांची सगळी डॉक्युमेंटरी तयार आहे आपल्याकडे, सर्व त्याचा अभ्यास तयार आहे. देन प्लांट फिजिओलॉजी प्लेज इम्पॉर्टंट रोल इन एक्सप्रेसिंग आयडियाज ऑफ जेनेटिक्स अँड इकॉलॉजी ऑल्सो. म्हणजे जेनेटिक्स आणि इकॉलॉजी मध्ये सुद्धा प्लांट फिजिओलॉजीचा रोल महत्वाचा आहे. देन दिस सायन्स हॅज स्कोप इन अंडरस्टँडिंग इनहेरिटन्स. आता व्हॉट इज जेनेटिक्स? स्टडी ऑफ इनहेरिटरी कॅरेक्टर्स, दी कॅरेक्टर्स विच आर ट्रान्सफर फ्रॉम पॅरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग्स. आणि हे कॅरेक्टरची माहिती आपल्याला होण्यासाठी सुद्धा आपल्याला फिजिओलॉजीचा महत्वाचा रोल आहे. देन जीन ऍक्शन्स, काय काय फंक्शन्स आहेत जीन्सचे, त्यांच्या काय ऍक्शन्स असतात, इन्व्हायरमेंटल फॅक्टरचा त्या जीन्सवरची काय इफेक्ट होतो. देन विच आर द कॅरेक्टर्स दॅट आर रेग्युलेटेड, म्हणजे जीन रेग्युलेशन कसं होतं, त्यांचे कॅरेक्टर ट्रान्सफर कसे होतात एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे, कोणते कॅरेक्टर तसेच राहतात, कोणते कॅरेक्टर बदलतात, कोणते कॅरेक्टर वरती या इन्व्हायरमेंटल फॅक्टरचा इम्पॅक्ट होतो, हे जीन ऍक्शन अँड जीन रेग्युलेशन मध्ये आपल्याला शिकतो आपण. देन ऑल फिजिओलॉजिकल रेग्युलेशन्स आर इन्व्हायरमेंटल ट्रिगर्ड कॉल्ड इन्व्हायरमेंटल फिजिओलॉजी. म्हणजे ह्या फिजिओलॉजिकल रेग्युलेशन जे इन्व्हायरमेंटलच्या रिलेटेड आहे त्याला आपण इन्व्हायरमेंटल फिजिओलॉजी असं सुद्धा. इन दिस वे इकॉलॉजी इज अ डिसिप्लिन which deals with the study of interrelationship of organisms. इकॉलॉजी मध्ये मग आपल्याला माहिती आहे फॅक्टर लाईफ म्हणजे बायोटिक फॅक्टर, अबायोटिक फॅक्टर्स यांचं इंटर रिलेशनशिप हे आपण सगळं शिकतो. याच्यामध्ये ऑफ पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम्स अँड एन्व्हायरमेंट ऑक्युपायज अ सिग्निफिकंट प्लेस इन द फील्ड ऑफ फिजिओलॉजी. या प्लांट फिजिओलॉजी मध्ये यांचा खूप महत्वाचा रोल असतो. त्याच्यानंतर प्लांट फिजिओलॉजी इज रिलेटेड विथ मॉर्फोलॉजी, सिस्टमॅटिक्स अँड अनाटॉमी. मॉर्फोलॉजीचा आपण बघितलेलं सुरुवातीला महत्वाचा रोल आहे मॉर्फोलॉजीचा सुद्धा. त्याच्यानंतर सिस्टमॅटिक्स मध्ये टॅक्सॉनॉमी म्हणजे की याला आयडेंटिफिकेशन, क्लासिफिकेशन आणि नॉमेनक्लेचर. अनाटॉमी म्हटलं की आपल्याला माहिती आहे अनाटॉमी म्हटलं की इंटरनल स्ट्रक्चर, हे आपण सगळं याच्यामध्ये शिकतोच आहोत. देन इट हॅज अ ग्रेट स्कोप इन इंटरप्रिटेशन ऑफ फॉर्म ऑफ प्लांट पार्ट्स. वेगवेगळ्या प्लांटच्या वेगवेगळ्या पार्टचा फॉर्म कसा आहे, त्याचे फंक्शन्स कसे आहे. त्याच्यानंतर आपल्याला इट इज ऑल्सो युजफुल फॉर सर्टन टॅक्सॉनॉमिक प्रॉब्लेम्स. आपल्याला यांचा टॅक्सॉनॉमी मध्ये खूप महत्वाचा रोल असतो. टॅक्सॉनॉमी मध्ये म्हणजे आयडेंटिफिकेशन, क्लासिफिकेशन आणि नॉमेनक्लेचर मध्ये. देन इट हॅज अ स्कोप इन मॉलिक्युलर बायोलॉजी ऑल्सो. मॉलिक्युलर बायोलॉजी तुम्हाला माहिती आहे, स्टडी ॲट मॉलिक्युलर लेवल. तर मॉलिक्युलर लेवलला प्लांट फिजिओलॉजीचा खूप महत्वाचा रोल आहे. टिश्यू कल्चर आहे. टिश्यू कल्चरचे डेफिनेशन माहिती का रे, कोणी सांगाल का मला? व्हॉट इज टिश्यू कल्चर? आपण पाहिलं गेल्यावर मीच घेतलंय तुम्हाला थोडं प्रायमरी नॉलेज, डिटेल तर दिलेले आहेत थोडे. व्हॉट इज द टिश्यू कल्चर? सांगा रे थोडं, कोण सांगतंय टिश्यू कल्चर? ग्रोथ ऑफ टिश्यू. आपण सिंगल टिश्यू पासून काय करतो, एक एंटायर प्लांट तयार करतो, बरोबर आहे की नाही? अँड सिंगल टिश्यू हॅज अ कॅपॅसिटी टू डेव्हलप इनटू एंटायर प्लांट अँड दॅट इज कॉल्ड अ टिश्यू कल्चर. त्याला आपण काय म्हणतो? टिश्यू कल्चर म्हणतो. तर या टिश्यू कल्चरच्या स्टडी करण्यासाठी ह्या प्लांट फिजिओलॉजी खूप महत्वाचा रोल आहे. ते टिश्यू कल्चर असेल, ऑर्गन कल्चर असेल, the number of tissue culture work is, म्हणजे टिश्यू कल्चरचं जर काम करायचं असेल आपल्याला तर फिजिओलॉजीचं नॉलेज असणं खूप महत्वाचं आहे. देन टू अंडरस्टँड जेनेटिक रेग्युलेटरी मेकॅनिझम, म्हणजे बघा हेरिडिटरी कॅरेक्टर्स कशा पद्धतीनं एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे जातात, याला आपण जेनेटिक रेग्युलेटरी मेकॅनिझम म्हणतो. ते या प्लांट फिजिओलॉजी म्हणजे आपल्याला लक्षात येतं. देन प्रोटीन सिंथेसिस, ट्रान्सलेशन, ट्रान्सक्रिप्शन. प्रोटीन सिंथेसिस मध्ये या दोन ज्या महत्वाच्या घटना आहेत त्याचा अभ्यास, त्या प्रोसेसचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये